नमस्कार, मी प्राजक्ता रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। तर या आधी तांदळाची खीर कशी बनवायची ते पाहिलेलं आहे। तर आज आपण चमचमीत आणि झणझणीत असा पदार्थ बनवणार आहोत। आपण आज टोमॅटोची चटणी बनवणार आहोत। चला तर मग कांदा आणि टोमॅटोची चटणीला सुरुवात करूयात। कांदा टोमॅटो चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, इथे मीडियम आकाराचे 3 टोमॅटो घेतलेले आहेत मी। इथे 2 कांदे घेतलेले आहेत मी। 1 चमचाभर जिरे घ्यायचं आहे। 1 चमचा मोहरी, 2 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। तेल घ्यायचं आहे आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे। आता आपण कांदा आणि टोमॅटो चटणीसाठी टोमॅटो चिरून घेऊयात। बघू शकताय इथे टोमॅटो मी बारीक कट करून घेतलेले आहेत। आता आपण कांदा चिरून घेऊया। इथे झालेला आहे आपला कांदा आणि टोमॅटो बारीक कट करून। आता आपण मिरची कट करूया। कढई घेतलेली आहे, गॅस चालू केलाय, कढई तापलेली आहे आपली। आता सर्वात आधी आपण तेल घालून घेऊया। 4 ते 5 चमचे तेल घालायचंय। चांगलं तेल तापून दिल्यानंतर मोहरी घालायची आहे। सुरुवातीला 1 चमचाभर मोहरी लागेल आपल्याला। मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे। मोहरी चांगली तडतडून गेली की जिरं घालूया। जिरा आणि मोहरी चांगली तडतडली ना की भाजीला आपल्या सुगंध येतो। त्याच्यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या कट करून घ्यायचे आणि मग नंतर तेलामध्ये टाकायचे। लसूण चांगला असा लालसर झाला पाहिजे, त्याने काय होतं, चव येते आपल्या भाजीला। त्याच्यानंतर 2 मिरच्या आहेत कट करून घेतलेल्या बारीक, त्या आपण टाकूया त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर कढीपत्ता टाकून घेते। 7 ते 8 पानं आहेत कढीपत्त्याची, मिक्स करून घ्यायचंय। कढीपत्ता टाकल्याने काय होतं की कढीपत्त्याने आपल्या भाजीला छान सुगंध येतो, भाजी छान होते आपली। त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा, बारीक कट करून घ्यायचा आहे। मिक्स करून घ्यायचंय। एक लालसर थोडासा कलर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर झालेला आहे आपला लालसर कांदा बघा। तर आपण आता लगेच टोमॅटो टाकून घ्यायचंय। तर 3 मीडियम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे, आपण टाकून घेऊया। मिक्स करायचंय। आता काय करायचं, थोडस मीठ टाकून घ्यायचं, 1 अर्धा चमचाभर किंवा पाऊण चमचा म्हणलं तरी चालेल। त्याने काय होतं की आपला जो कांदा आणि टोमॅटो आहे ते लवकर शिजला जाईल।
एक 2 मिनिट आपल्याला हे शिजवून किंवा परतून घ्यायचं आहे. परतून घ्यायचं. आता आपण झाकून लावून एक 2 मिनिट तरी शिजवून घेऊया. आपले 2 मिनिट बघूयात आपण. मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकताय टोमॅटो आणि कांदा एकदम मऊसूत झालेला आहे. हे असंच करून घ्यायचंय आपल्याला. तर झालेले आहे आपले 2 मिनिट. आपण चेक करूया. मिक्स करून घ्यायचंय. तुम्ही बघू शकताय कांदा आणि टोमॅटो मस्त मऊसूत शिजला गेलाय. परतून घ्यायचंय आपल्याला हे असं आणखीन एकदा. आता लाल चटणी टाकून घ्यायचे. तुम्हाला कितपत प्रमाणात तिखट हवंय त्याप्रमाणे तुम्ही टाकून घ्या. मी 2 ते 3 चमचे टाकून घेतलेले. त्याच्यानंतर थोडीशी हळद, कलर येण्यासाठी हळद टाकायची आहे. त्याच्यानंतर एक 5 ते 6 शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मी. एक 5 ते 6 चमचे आपण टाकून घ्यायचे. चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय. मिक्स करून घेऊयात आपण. आता एक तेल सुटेपर्यंत आपल्याला थोडं झाकून ठेवायचं 2 मिनिट. तर झालेली आहेत आपली 3 मिनिट. तर मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकताय तेल सुटलेलं आहे भाजीला. झालेली आहे आपली भाजी तयार. आता आपण शेवट आपली कोथिंबीर त्यावरती घालून घेऊया. हा मस्त दिसतंय. मिक्स करून घेऊया. तर झालेली आपली भाजी तयार. चला तर मग एका प्लेट मध्ये भाजी काढून घेऊयात आपण. झालेली आपली भाजी तयार. मस्त वास येतोय भाजीचा. चमचमीत आणि झणझणीत झालेली आहे. अगदी 10-15 मिनिटांमध्ये होते. तर तुम्ही नक्की ट्राय करा. वाटली रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. शेअरही करू शकता. लाईक करा. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद.